नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त अशी मिठाईवाल्याकडे मिळते की नाही तशी बर्फी कशी बनवायची ते बघूया. तर मिठाईवाल्यापेक्षा अगदी मस्त होते आणि अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये ही मिठाई बनवून तयार होते. अगदी एक वाटीभर दूध आणि एक वाटीभर दूध पावडर घेतलेली आहे. त्यापासून अगदी जवळजवळ अर्धा ते पाऊण किलो म्हणा 1 किलो अशी मिठाई ही बनेल इतकी बनते आणि इतकी सुंदर लागते ना, ही मस्त लागते. तर कशी करायची ते बघूया. तर सगळ्यात आधी मी काय केलं आहे, ह्या मिठाईसाठी 1-2 ब्रेड घेतलेले आहेत. आपल्याला ब्रेडची गरज पडणार आहे. तर हा साधा ब्रेड आहे, जो नेहमी आपण वापरतो तोच आहे. तर हा पांढरा घेतला आहे, त्याचं कारण म्हणजे आपल्याला मिठाई जी करायची आहे की नाही ती पांढरी शुभ्र असणार आहे. जे बर्फी करणार आहे त्यासाठी मी पांढरा ब्रेड घेतलेला. तुम्ही जर ब्राऊन ब्रेड वापरत असाल तरी चालेल, पण आपल्याला मिठाई आणि बर्फी करायची ती एकदम शुभ्र पांढरी अशी आहे, त्यामुळे मी हा पांढरा ब्रेड घेतलेला आहे. तर त्याचे 2 स्लाईस घेतलेत आणि हा जो ब्राऊन कलरचा भाग आहे, बाजूचा काठ आहे, तोही मी काढून घेतलेला आहे. म्हणजे मध्ये आपल्याला एकदम छान अशी पांढरी शुभ्र बर्फी तयार व्हायला पाहिजे. आता हे काय केलं मी मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेतलेलं. अगदी बारीक पीठ केलेलं नाही, पण बऱ्यापैकी हे बारीक वाटून घ्यायचं. अगदी रवाळ असं असतं की नाही तशा पद्धतीने. फारही जाड ठेवू नका. हे बघा, बघू शकता अशा पद्धतीने हे एकदम रवाळ असं हे वाटून घेतलेलं आहे. मी 2च ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही किती प्रमाणात करणार आहेत त्याच्यावर आहे. आता एक पॅन घेतला. तर पॅन मी पसरट घेतलेला आहे आणि नॉनस्टिक घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर दूध पावडर आणि दूध घालणार आहे ते खाली जास्त चिटकू नये म्हणून. तर शक्यतो नॉनस्टिक घेतलेला चांगला. तर आता ह्या पॅनमध्ये सगळ्यात आधी 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे मी, जी साधी आहे ती मिल्क पावडर घेतली. जी एव्हरेस्ट वगैरे मिळतात की नाही तशापैकीच मी घेतलेली आहे. आणि आता तेवढंच दूध घालायचं आहे. 1 कप पावडर असेल, मिल्क पावडर असेल तर 1 कप दूध. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. गाठी मोडायच्या आहेत पूर्णपणे. आता मी इथे गॅस अजून लावलेला नाही, बघू शकता तुम्ही. तर थंडच आहे, दूधही थंडच घेतलेलं आहे आणि मिल्क पावडर मी त्याच्यामध्ये दुधामध्ये मिक्स करून घेते. म्हणजे याचं कारण असं की आपण लगेच गॅस चालू केला की दुधाच्या पावडरच्या गाठी होतात आणि मग त्या मोडल्या जात नाहीत लवकर. त्यासाठी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे. गाठी मोडून घ्यायच्या. थोडा वेळ लागतो, पण गाठी मोडून घ्यायच्या. तुमच्याकडे मिक्सरचं भांडं असेल त्याच्यात करून घेतलं तरी चालेल, पण अशा मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये केल्याने काय होईल, थोडंसं तूप बाहेर येतं मिल्क दुधामुळे. त्यापेक्षा आपलं असं कढईमध्येच करायचं, म्हणजे गाठी मोडल्या जातात आणि छान घट्टसरपणा येतो. हे बघा, 1-2 मिनिट हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि सगळ्या गाठी या मोडून घेतल्या. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या गाठी मिक्स करत करत मोडून घ्यायच्या. रवी तुमच्याकडे असेल, मिक्सर असतो की नाही त्याच्यावर मोडून घेतल्या गाठी तरी चालतील. हे बघा, सगळ्या गाठी या मोडून घेतल्या आणि आता मी गॅस चालू करते. अजूनपर्यंत मी एक 5 ते 7 मिनिट झालं पण गॅस चालू केला नव्हता. हे बघा, आता मी गॅस लावते आणि आता याच्यावर गॅसवर आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मिक्स करत राहायचं आणि दूध आणि पावडर एकजीव होसपर्यंत मिक्स करत राहायचं. घट्टसरपणा येऊसपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. आता इथे एक छोटीशी टीप आहे, गॅस बिलकुल मोठा करू नका, कारण दूध पावडर आपण घातलेली असते त्यामुळं लगेच खाली भांड्याला चिटकलं जातं. नॉनस्टिक मी पॅन घेतला आहे तरीसुद्धा थोडंसं चिकटलं गेलं होतं. म्हणून सांगते, गॅस अगदी बारीक करा, अगदी मंद गॅसवर. थोडासा वेळ लागतो पण मंद गॅसवर हे प्रोसेस सगळी करायची आहे. तुम्ही बघू शकताय थोडासा घट्टसरपणा आता याला यायला लागला आहे. जसं जसं गरम होत जाते पॅन आणि दूध त्याच्यातलं तसं तसं ते घट्टसर होत जातं आहे. पण अजिबात हलवायचं थांबायचं नाही, सतत ढवळत राहायचं. बाजूला जो कडा असतात त्या सुटलेल्या असतात त्या पटकन त्याच्यात मोडून घ्यायच्यात. हे बघा, आता बऱ्यापैकी हे घट्ट होत चाललं आहे. आता यामध्ये मी साखर घालते. तर मिल्क पावडर पण गोड असते त्यामुळे साखर बेताने घाला. एक मोठे 2 चमचे मी साखर घातलेली आहे. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. बऱ्यापैकी घट्टसरपणा आले, बघू शकता तुम्ही. अगदी 1-2 मिनिट पुन्हा
मिक्स करून घ्यायचं आहे, कारण साखरेचं पाणी होतं आणि ते पाणी पुन्हा आटूसपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. एवढं करूसपर्यंत मी गॅस अजिबात कुठेही मोठा केलेला नाही. अगदी मंद गॅसवर हे सगळं प्रोसेस करायची आहे आपल्याला. हे बघा, बऱ्यापैकी साखर विरघळली आणि घट्टसरपणा बऱ्यापैकी आलेला आहे. ही मिठाई जी आहे की नाही, अगदी हलवाईवाल्याकडे मिळते की नाही, अगदी तशीच होते मिठाई. तुम्ही बघू शकता. माझ्याकडे एक खूप जुनं असं पुस्तक आहे मंगला बर्वेंचं. मग त्या पुस्तकातून ही रेसिपी मी शोधून काढली, पूर्णपणे वाचून घेतली आणि मग ही रेसिपी मी बनवायला घेतलेली होती. हे बघा, बघू शकता तुम्ही. खूप जुनं पुस्तक आहे माझ्याकडे. जवळजवळ 35 वर्षापूर्वी मी ते घेतलं होतं. तेव्हा काय यूट्यूब वगैरे अजिबात नव्हतं. तर असे पुस्तकं, रेसिपीची पुस्तकं मिळायची किंवा पेपरमधून असे रेसिपीज यायच्या. आता यामध्ये मी 1-2 चमचे, 1 चमचाभर साखर आणि 3-4 वेलची बारीक करून घेतले होते, ते घालते. बऱ्यापैकी असं वेलची घालताना साखरेमध्येच वाटून ठेवते, म्हणजे पटकन वाटलंही जातं आणि शिवाय आपल्याला वेलची जास्त बारीक करायची गरज पडत नाही. साखरेमध्ये पटकन बारीक होते. बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे बघा. आता यामध्ये जे ब्रेड आपण बारीक करून घेतला होता की नाही, तो घालायचा आहे. ब्रेड घातल्यामुळे कसं, हे जे आपण मिक्सर केलेलं सगळं केलं होतं की नाही, दूध आणि दूध पावडरचं, त्याला घट्टसरपणा येतो. त्यासाठी ब्रेड वापरला आहे मी. हे बघा, आता छान घट्ट झालं. एकदम घट्ट होईपर्यंत आता जास्त वेळ लागणार नाही. पटकन ते ओलसर जो भाग आहे तो थंड होत राहतो. हे बघा, अशा पद्धतीने मिक्स झालं आणि बऱ्यापैकी माव्यासारखी ही बर्फी तयार होते आणि चवीलासुद्धा माव्यासारखीच लागते. मावा बर्फी किंवा मलाई पेढा वगैरे तुम्ही आणता की नाही, अगदी तशीच लागते. एकदा नक्की करून बघा. फक्त 3 साहित्य वापरलेत मी: दूध, मिल्क पावडर आणि ब्रेड. आता थोडंसं कोरडं वाटायला लागलं होतं मला, ब्रेड अजून शिजला नाही, त्यामुळे पुन्हा थोडंसं मी दूध घातलं. 1-2-3 चमचे दूध घातलं आणि पुन्हा मिक्स केलं. कारण आपण ब्रेड कोरडा घातला होता की नाही, तो पुन्हा एकदमच कोरडा झाल्यामुळे थोडंसं मी दूध घातलं. आता हे दूध जे मी वरून घातलं ते ऐच्छिक आहे. तुम्ही जर कोरडं वाटत नसेल तर दूध घालायची गरज पडत नाही. आता यामध्ये 1 मोठा चमचा भरून तूप घातलं आहे मी आणि आता हे छान मिक्स होत आलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही, पॅन जो आहे, ते मिक्सर आहे, ते सगळं पॅन सोडायला लागले आणि छान ह्याचा गोळा तयार होतो आहे. म्हणजे आपलं हे जे मावा जो आहे बर्फीसाठी जे आपण बनवलं आहे ते छान एकजीव झालेलं आहे, पूर्णपणे शिजलेलं आहे. हे बघा, पूर्ण पॅन सोडला आहे. पाणी याच्यातलं जे आहे ते पूर्ण आटलेलं आहे आणि आपला मावा जो आहे तो तयार झालेला आहे. हे बघा, बघू शकता. आता गॅस बंद करायचा. यात मी सेट करण्यासाठी एक केकचं भांडं घेतलं आहे. तुम्ही प्लेट घेऊ शकता, कशातही तुम्ही करू शकता. त्यामध्ये बटर पेपर घातला आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे मी. हे बघा, बघू शकता. अगदी थोडंसं तूप लावलं आहे, कारण मग पटकन आपल्याला ती बर्फी काढता यावी त्यासाठी. तुम्ही आता प्लेटमध्ये एखाद्या करू शकता किंवा एखादी वाटी असेल मोठी तुमच्याकडे, ती वापरली तरी चालेल. माझ्याकडे हे याचं केकचं भांडं आहे, मी त्याच्यातच सेट करणार आहे. आता इथे मी काय केलं आहे, काजू, बदाम आणि पिस्ता आहे आणि एक थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आहेत, अगदी शोभिवंत दिसावं यासाठी. तुम्ही वापरत नसाल, नाही वापरलं तरीही चालेल. खूप याच्याशिवायसुद्धा खूप सुंदर ही मिठाई चवीला लागते, अगदी छान दिसावं यासाठी. आता बघा, पूर्णपणे हा मावा कोरडा झाला. आता याच्यात घालून घ्यायचा आणि छान सेट करायला ठेवायचं आहे. हे चमचाने थोडंसं दाबून पूर्णपणे छान असं. आता तुम्ही याला बर्फी म्हणा किंवा मिल्क केक ही म्हणू शकता. अशा पद्धतीने केल्यामुळे केकही तुम्ही म्हणू शकता बरं का याला. हे बघा, छान हे मिक्स करून घेतलं मी. दाबून दाबून असं छान बसवून घ्यायचं, म्हणजे याच्या वड्या छान पडतात. आता याला काय पूर्णपणे थंड होण्याची वाट बघायची नाही. थोडंसं अगदी कोमट झालं ना, कारण आपण भांडं जे आहे ते थंड वापरलेलं आहे. फक्त हे आपण मावा जो तयार केला आहे तो गरम आहे, तो थंड व्हायची वाट बघायची. हे बघा, छान हे सेट करून घेतलं. अगदी एक 15-20 मिनटं, एक अर्धा तास तुम्ही ठेवा किंवा जास्त घाई असेल तर एक 5 मिनटासाठी तुम्ही
फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. अशा पद्धतीने मी सेट केलं. एक 5 ते 7 मिनिट 10 मिनिट असंच ठेवून दिलं आणि मग ही बर्फी काढायची आहे. बघा बऱ्यापैकी थंडही झाले आणि एकदम थोडंसं कडकही झाले. आता प्लेटमध्ये हे आपण काढून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं. हे पटकन आपण जे बटर पेपर लावला आहे त्याला मी तूप लावलेलं आहे, त्यामुळे पटकन निघून येतं. हे बघा आणि बघू शकता, वा मस्त अशी आपली बर्फी बघा किती सुंदर दिसते की नाही. रंग बघा किती सुंदर आला आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही मला तर वाटतं तुम्हाला मिठाईवाल्याच्या दुकानातसुद्धा ही अशा प्रकारे बर्फी मिळणार नाही. अशा पद्धतीने ही बर्फी तयार झाली. छान असा रंग आला आहे. चवीलासुद्धा इतकी छान लागते ना आणि पटकन होणारी आहे. घरात काय कार्यक्रम असेल किंवा कोणाचा वाढदिवस असेल तर अशा प्रकारे छान अशी बर्फी तुम्ही घरी करू शकता. हे बघा मी अशा पद्धतीने कट केलं आहे की तो केकही वाटतो आहे आणि बर्फीसारखीच अगदी मस्त अशी ही मलईदार बर्फी तयार झाली. हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायची. म्हणजे हे तुम्हाला जर केक आणायचा नसेल की नाही कोणाच्या वाढदिवसाला घरात, तर अशा पद्धतीने हे करू शकता तुम्ही. केक म्हणूनही याचा वापर करू शकता. बघा मस्त दिसतंय की नाही. एकदम दिसायला जेवढं भारी दिसतंय ना, खायला तेवढीच भारी लागते. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.